संध्या तू एक त्या गुरख्यावरनं काहीतरी एक केलं होतं, एक गुरखा असतो आणि मग तो हा पण किस्सा म्हणजे राजेंद्र चावला म्हणून एक नट आहेत, तर त्यांच्या बिल्डिंग मध्ये घडलेला एक किस्सा आहे. एक वॉचमॅन त्यांच्या बिल्डिंग मध्ये होता, नेपाळी वॉचमॅन होता, आणि त्याच बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर एक ठाकूर, टिपिकल ठाकूर, अण्णाव ठाकूर आणि तसंच ठाकूर हरियाणी माणूस राहायचा, म्हातारा. तो दुपारी जेवण झालं की गाड्यावर बसायचा, हुक्का वगैरे घेऊन, आणि नेपाळ, हो बेटा इधर आ, कांचा इधर पैर दबा बेटा, पैर दबा. आणि तो पाय वगैरे दाबून घ्यायचा. तो बिचारा नेपाळी वैतागला होता आणि त्याच्यामध्ये भजन सुना, गाणं सुना रोज चाललं होतं. तर एक दिवस तो नेपाळी वैतागला, आईला रोजचं चाललंय यार या माणसाचं, काहीतरी केलं पाहिजे. आणि खरोखर असं झालं, त्यांनी त्याला एक दिवस असं बोलवलं आणि म्हणलं, बेटा जरा पैर वैर दबा और कुछ भजन सुना. नेपाळी, अच्छा साहब जी भजन सुनाते, राधा किशन का सुना, राधा किशन का. हाँ बेटा बेटा सुना, राधा किशन का सुना. आता तो भजन त्यांनी सुरू केलं. तर हा ठाकूरचा पाय, राधा ज्वाल में नारोई थी, राधा ज्वाल में नारोही थी, कृष्णा उधरशी ऐशी ऐशी आया. ठाकुर खुश, क्या बात है, राधा जी जल में नहा रही है, कृष्ण भगवान आ रहे हैं, कृष्ण भगवान नटखट आ रहे हैं. सगरा कोपरा लेके पैर पे चोर गोया. तो राधा बोली, हमरा सोगरा कोपरा वापसी देओ. तर ठाकुर खुश झाला, किशन भगवान नटखट राधा जी के कपड़े चुरा और चढ़ गया. बेटा क्या बात है, बेटा सुनो सुनो आगे सुना. सोगरा कोपरा लेके पैर पे चोर गोया. फिर राधा बोली, हमरा सोगरा कोपरा वापसी देओ. किसना बोला प्याला बहारी आओ. ठाकुर असा होता. किशन भगवान डायरेक्ट राधा जी को ऐसे बोला, बेटा आगे सुना, पैर छोड़, आगे सुन. नेपाळी आयला तर बाण लागणार. तो राधा कृष्णा बोला प्याला बाहरी आओ. फिर राधा ऐसे ऐसी बाहरी आई, बोली हमरा सोगरा कोपरा वापसी देओ. ठाकुर असा, हा बेटा आगे सुना. फिर कृष्णा बोला प्याला खुला तेरी तो चल भाग. राधा जी के बारे में बोलता, कृष्ण भगवान के बारे में. तेव्हापासून ठाकूर प्रकरण बंद झालं, नेपाळी सुटला. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. ज्या फोन राऊंडमध्ये लोक बुरं ना मालो होली है असं नेहमी म्हणतात, होली नसली तरी सुद्धा. आणि ज्या लोकांना फोन लावायचे असतात त्या लोकांना हे फोन लावत असतात. तर क्रांती, तुझ्यापासून सुरू करूया. पाहूया की तू कुणाला फोन लावतेस आणि तू काय बोलतेस त्यांच्याशी. हॅलो, या करण. हाय करण, हाऊ आर यू? I'm Kranti Redkar here and I love all your movies. मला तुमचे सगळे सिनेमे खूप आवडतात आणि त्या सिनेमांमध्ये लव्ह युअर पेरेंट्स वगैरे असं बरंच काही असतं. आणि मला अशी तुमच्याशी भेट कधी होईल हे मला माहिती नाही, पण मला तुमच्या सिनेमामध्ये मुख्य भूमिका करायला खूप खूप आवडेल. सो करण, हॅलो नेटवर्क प्रॉब्लेम, इट्स ओके, गेट एन आयडिया. सो करण, कधी भेटतोय आपण? नाही, डान्स ऑन सगळं येतं मला. ढोल ना, सोनियो, ओ नाही, पंजाबी शब्द हो ते येतात ना मला. नाही, मराठी ऍक्ट्रेस आहे मी. ठीक आहे, पुढच्या पिक्चर मध्ये आपण रावजी वगैरे असे शब्द टाकू. हो.
अच्छा आपको मराठी पसंद है? सो स्वीट. अच्छा. ओ हॅलो. अच्छा तुम्हीच मराठी पिक्चर बनवताय का? अहो पण मला हिंदीत नाही. आता तुम्ही सगळं अच्छा तेच मराठी पिक्चर बनवतायत. ठीक आहे बनवा. अच्छा माझी मदत लागेल. कशाचे कॉन्टॅक्ट्स आहेत? नाही माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. हो अवधूतशी पण आहे कॉन्टॅक्ट माझा. करणच्या पिक्चर मध्ये गाणं म्युझिक द्यायचंय. अजय अतुल करतायत, मी नाही. भन्सालीकडे नाही, ते भन्सालीकडे गेलेत. त्याच्याकडे पण तेच करतायत. ते म्हणतात तुम्ही अजय अतुलला साईन केलंय. नाही वो सब अफवाह है. हा चम्मा ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. अवधूत आहे. संतोष जुएकर. हो ठीक आहे ठीक आहे. मग मी अवधूत संतोष जुएकर करेक्ट आहे. मग तुम्ही मराठी फिल्म बनवा. मी तुम्हाला मदत करते. काही लागलं तर नाही ऑफिस नाही आहे. तुम्ही मला जरा फोन करा उद्या. आय डोंट नो. लेट्स सी करण. ऍक्च्युली आय एम इन शॉर्ट राईट नाव. मी करते तुला नंतर फोन. या सी यू डार्लिंग. बाय बाय. कॉल मी लेटर. आय एम इन शॉर्ट राईट नाव करण. बाय बाय. येस आय नो तू चांगली मराठी फिल्म करशील. ट्रस्ट मी. मला माहिती आहे तुझ्यात ते टॅलेंट आहे. ओके बाय डार्लिंग. टेक केअर. एक सेकंड जरा अर्जंट कॉल करू. हा हॅलो यश अंकल. संतोष यश को एक यशराज. यश चोपड़ा. यश चोपड़ा. हाँ यश अंकल. हाँ कुछ नहीं जरा. अच्छा यश अंकल वो शाहरुख का फोन आया था. क्या प्रॉब्लम उसका? देखो ना यश जी अभी एक काम कीजिए. अभी वो क्या इम्पॉसिबल क्या बनाई थी आपने वो तो पीट गई. उसके बाद बैंड बजा बारात चल पड़ी. आपकी बारात तो चल पड़ी अभी. हाँ अभी आपकी फिल्म में ये आपका तो बैनर है, मैं हूँ, और क्या चाहिए? हाँ शाहरुख का आ रहा है फोन. अभी देखते हैं. एक काम कीजिए ना अगर उसका नहीं हो रहा है एडजस्ट. नहीं आई एम सॉरी यश जी मैं नहीं आहे. मैं नहीं कर सकूंगा. नाही यश जी मी नाही करू शकत हो. मला मी अवधूतला ऑलरेडी कमेंट आहे. माझं मोर्या सुरू होत आहे. नाही मी करणार तुमची फिल्म. मी तुम्हाला सांगतो अवधूतची फिल्म झाली की तुमची फिल्म जेव्हा सुरू होईल मी फोन स्विच ऑफ करणार. मला मणी सरांचा पण फोन येतोय. करणचं येत आहे. काहीतरी क्रांतीने प्रॉमिस केलंय. मी कोणाची फिल्म करणार नाही तुमची करणार. प्रॉमिस. प्लीज डोंट कराय. प्लीज आता रडू नका प्लीज. चार माणसं तिकडे. प्लीज रडू नका यशजी. अंकल प्लीज. मी करणार. आय प्रॉमिस. ओके चल बाय. कधी या खारेगावला. मस्त आगरी मटण आणि भाकरी देतो. हा चल बाला बाय. आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे रॅपिड फायर राऊंडची. तर आपण संतोषपासून सुरुवात करूया. संतोष, आवडता दिग्दर्शक संजय जाधव की राजीव पाटील? संजय पाटील. आवडती सहअभिनेत्री? सहअभिनेत्री सई तामणकर की क्रांती रेडकर? सई तामणकर. कारण मी सईवर जास्त काम केलंय. क्रांतीवर मी अजून तेवढं काम नाही केलं. बट शी इज अ गुड फ्रेंड. तू केलेली तुझी आवडती फिल्म? रिंगा रिंगा की कांदे पोहे? अरे यार धर्म संकट में डाल दे. दोन्ही फिल्म माझ्या खरंच आवडतात. कारण दोन्हीमध्ये वेगळे रोल केलेत मी. तर मला दोन्ही आवडतात. सॉरी. बरोबर. आता दोन मधलं एक. नक्कीच कांदे. आवडता सह अभिनेता सिद्धार्थ चांदेकर की जितेंद्र जोशी? जितू जोशी. आणि आता आवडता नेता राज ठाकरे की उद्धव ठाकरे? राज ठाकरे. आणि आता ओव्हर टू मी. आता बघ रॅपिड फायर बघ. रॅपिड उत्तर द्यायचं. कोणता दिग्दर्शक जास्त स्टायलिश आहे? महेश मांजरेकर की केदार शिंदे? महेश मांजरे. कोणती क्रांती जास्त आवडते? ही शिक्षणाच्या आईचा गो मधली का कोंबडी पळाली गाण्यातली? ओह दिस इज क्लोज. अरे यार हे काय आहे? रॅपिड. कोंबडी मधली. आवडता सहकलाकार सिद्धार्थ जाधव हा की भरत जाधव की की
अवधूत गुप्ते, की संतोष जोईकर, पोचलीस 4था तरी नंबर आहे वेड्या. सिद्धार्थ, आवडता चित्रपट जत्रा की डोंबिवली फास्ट. डोंबिवली फास्ट. आवडती डान्सर सोनाली कुलकर्णी की अमृता खानविलकर. अमृता माझा खून करेल. आय डोंट नो, मला बापरे अमृताचा चेहराच येतो माझ्या डोळ्यासमोर. हाऊ कुड यू से दॅट? बट आय फील सोनाली टेक्निकली जास्त चांगली नसते आणि मी टेक्निकली खूप चांगली उत्तरं देते. थँक्यू व्हेरी मच. आज तुम्ही हा रंगीत एपिसोड जो आता आपण पार रंगवून टाकणार रंगांनी, तो खूप छान प्रकारे स्वतःच्या आयटम्सनी, स्वतःच्या गप्पांनी आणि चविष्ट उत्तरांनी खूप छान रंगवला. भीगे चुनर वाली रंग बरसे, हो रंग बरसे, भीगे चुनर वाली रंग बरसे, हो रंग बरसे, भीगे चुनर वाली रंग बरसे, हो रंग बरसे, भीगे चुनर वाली रंग बरसे. अशी धमाल चालू राहणार आहे. तुमची पत्र आम्हाला पाठवत राहा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. पुन्हा भेटूया खुपते तिथे गुप्तेमध्ये.